काही गोपनीयता तुम्हाला पाळायची असेल तर पाळा. मात्र मी विचारतो की कुठल्या कुठल्या राज्यामध्ये यांचं कनेक्शन सापडलं आता सध्या तपासात? तपासामध्ये सध्या तरी वी आर ओनली फोकसिंग की महाराष्ट्रामध्येच, सो बेसिकली पुण्यामध्येच आमचं जास्त वर्कआउट सध्या चालू आहे. पुण्यामध्ये चांगले लिंकेजेस आहेत त्यांचे आणि तो पहिल्यांदा उलगडा करणे ते आमच्यासाठी प्रायोरिटी आहे. सो त्यानंतर मग आम्ही वेगवेगळ्या राज्याकडे जाऊ. पण प्राथमिकदृष्ट्या दिसून येतात की अनेक राज्यामध्ये त्यांचे आहेत. पुण्यामध्ये जे काही कोयता गँग आहे त्याच्यासोबत बंदुकीसुद्धा ते वापरतात, त्या पण तिथल्याच होत्या. पण त्याबरोबर माहिती अशी पण मिळते की काही राजकीय नेत्यांना सुद्धा ह्या बंदुकी पुरवल्या जात होत्या. खरं आहे? राजकीय नेत्यांना म्हणजे तसं सध्या तरी तपासामध्ये आलं नाही आहे की कोणत्या राजकीय नेत्याकडे याचं बंदूक गेलेलं आहे किंवा एखाद्या नगरसेवक किंवा असं काही. बट तपासामध्ये काही गोष्टी निष्पन्न होतील त्यावेळेस मग त्याप्रमाणे कारवाई पण केली जाईल. पुण्यामध्ये कुठपर्यंत म्हणजे यांची धागेदुरी रोवलेली आहे? हां, ज्यावेळेस आपण विचार करतो की या नेटवर्कचं पूर्ण उलगडा करणे, त्यावेळेस असं दिसून येतं की फार एलॉबरेट असं नेटवर्क नाही आहे. हे सगळे जस्ट 17, 18, 19, 20 वर्षाचे मुलं आहेत ज्यांना काही गँग मेंबर्स यूज करतात वेपन ट्रान्सपोर्टसाठी, वेपन खरेदीसाठी त्यांचा वापर करतात. आणि हे तपासामध्ये एकदम चांगल्या प्रकारे दिसून येते की अल्पवयीन मुलांचा किंवा जस्ट मेजर झालेल्या मुलांचा फायदा घेतला जातो, जे स्लम एरियामध्ये राहतात, जे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या वीक आहेत, त्यांचा वापर करून ते वेपन्स ट्रान्सपोर्ट केले जातात. आणि असे अनेक सप्लायर्सला सध्या आमचा तपास चालू आहे आणि अनेक लिंकेजेस आम्हाला भेटतील त्यामध्ये. आता अशी माहिती समोर येते की शरद मोहोळ, गुंड शरद मोहोळ ज्यांना मारण्यात आलेले काही दिवसापूर्वी, आणि एक माजी नगरसेवक अंधेकर, वनराज अंधेकर, यांची पण हत्या याच आर्ममधून झाली होती. ह्याच बंदुकी होत्या, याच कंपनीच्या. हां, म्हणजे लिंकेजेस आम्हाला भेटतील त्यामध्ये. तो तपास एक्झॅक्टली माझ्याकडे नाही आहे, त्यामुळं लिंकेज ते झाले का नाही हे मला सांगता येणार नाही. पण सर्व गँग मेंबर्स इथून वेपन्स घ्यायचे हे तर निश्चित आहे. एक प्रश्न राहून गेला मगाचा की उमरटी गाव, हे गाव म्हणजे काही लोक काही इतर व्यवसाय करतात की सगळं गावच नाही, इतर व्यवसाय पण करतात. म्हणजे चांगले लोक पण आहेत तिथे, जे ज्यांना या काही मोजक्या लोकांमुळे त्रास आहे. ते ज्यावेळेस आम्ही गावात गेलो त्यावेळेस अनेक जण आम्हाला भेटले. ते म्हणले की साहब ये रोज काही है, यहाँ पे पुलिस टीम आती है, हमें परेशानी होती है, हम अच्छा काम कर रहे, खेतीबाडी कर रहे. काही ते ट्रायबल लोक पण राहतात जे शेती करतात, आपला व्यवसाय करतात. पण काही मोजक्या लोकांमुळे तो प्रॉब्लेम आहे त्या गावामध्ये. कितीला विकतात ते बंदुकी? प्राईज नाही सांगणार मी, कारण ते ॲडव्हर्टाइजमेंट टाईप होऊन जाईल. म्हणजे आता असं झालंय पुण्यात की जो तोडतो अल्पवयीन 15 वर्षाचा 16 वर्षाचा मुलगा तो बंदूक घेतो. नक्कीच की प्राइजेस एवढे चीप आहेत की एका जीवाच्या तुलनेने फारच कमी प्राइस आहे. फारच कमी. येस, म्हणजे कोणीही सहज घेऊ शकतो. Yes. असं सिच्युएशन आहे. येस, तशी होती आणि आता काही काळामध्ये आय एम शुअर की यामुळे थोडा बदल होईल, फरक पडेल.